मग आता भौतिकशास्त्रातला नोबेल हा एक महत्त्वाचा नोबेल आहे. भौतिकशास्त्रातला नोबेल पुरस्कार 2025 जर बघितला, हा सुद्धा 3 व्यक्तींना देण्यात आलेला आहे. 3 व्यक्तींना विभागून देण्यात आलेला आहे. त्याच्यामधल्या तिन्ही व्यक्ती कोण आहेत? तिन्हीही पुरुषच आहे. लक्षात असू द्या. म्हणजे तुम्हाला स्टेटमेंटमध्ये टाकलं, एक महिला आहे, 2 पुरुष आहे, तर हे लक्षात असणं गरजेचं आहे. कारण कधी-कधी नाव हे महिला आणि पुरुषांचे सारखे-सारखे वाटतात. तर हे तिन्ही पुरुष आहेत. जॉन क्लार्क आहे, मिशेल डेव्हरेट आहे आणि जॉन मार्टिनस आहे. मग यांची ट्रिक्स काय आहे? आता भौतिकशास्त्रात आता तुम्हाला 2 जॉन दिसत नाही. 2 जॉन आहे. मग इथं काय करायचं? ट्रिक्स बघा. मी आता हे ट्रिक्स काय सांगतो? ट्रिक्स. 2 जॉनने फिजिक्स बुक सेल केले. सेल केले. आता 2 जॉन म्हणजे हा झाला जॉन क्लार्क. अजून 2 जॉन म्हणजे जॉन मार्टिनस. फिजिक्स म्हणजे हे भौतिकशास्त्रातलं आहे. सेल म्हणजे बघा लक्षात घ्या मिशेल. आलं का लक्षात? अशा स्वरूपाचं आहे. आपल्याला वर्ष दीड वर्ष ते ट्रिक्स लक्षात ठेवायचे, यानंतर नाही विचारत. एखाद्या वर्षाचे पुरस्कार तर 2025 च्या पुरस्काराने जास्तीत जास्त 26 ला विचारतील. 27 का 28 ला फार पुढे नाही विचारत. 1-1.5 वर्षाच्या कालावधीमध्येच विचारले जातील. 2 जॉनने फिजिक्स बुक सेल केले. फिजिक्स बुक्स म्हणजे वैद्यकशास्त्राचा नोबेल झाला. 2 जॉन म्हणजे जॉन क्लार्क आणि जॉन मार्टिनस आणि सेल म्हणजे मिशेल लाव. लक्षात असू द्या. हा ब्रिटिश व्यक्ती आहे. जॉन मार्टिनस अमेरिका आणि मिशेल डेव्हरेट हा फ्रेंच अमेरिकन आहे. मग यांचं कार्याबद्दल जर लक्षात ठेवलं, 2 शब्द सांगतो. इलेक्ट्रिक सर्किटमधील मायक्रोस्कोपिक क्वांटम लक्षात असू द्या. हा क्वांटम टनलिंग शब्द लक्षात असू द्या. फिजिक्स मधला समजा जर आला, म्हणजे आता जर बघितलं, राज्यसेवेला जर विचारलं त्यांच्या कार्यावर प्रश्न येतो, पण तुम्हाला कंबाईन मध्ये किंवा कंबाईन गट ब किंवा क मध्ये यांच्या नावं सहसा विचारले जातात. ठीक आहे. चला आता